कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चिडलायस का अजून? त्याने काय होणार आहे का? अर्जुन असं नको ना रे बोलू। नाही पण चिडून नाही बोलत काय, त्याच विषयावर बोलायचं झालं की बोलून आता। आणि हे तुला आजच वाटलं का वाटतच आलंय फक्त आज बोलून दाखवलं? अर्जुन तू मला हे दुसऱ्यांदा विचारतोयस, तुझा माझ्यावर विश्वास नाही करे राहिला? काय माहिती अप्पे, सगळंच घडलंय। अर्जुन असं नको बोलू खरंच। एकतर ना आज तू सगळ्यांसमोर हात जोडले, मला एकच तरी होतंय। त्यासाठी सॉरी, मी लईच रागावलो तिकडे तुझ्या सगळ्यांसमोर। मी तुझा राग समजू शकते, पण अप्पे मी नाही समजू शकत। तू जे काय म्हणतेस ना बाळ जिवंत आहे, ते मी कधीच नाही समजू शकत। अर्जुन खरंच सॉरी। हे बघ, यानंतर असं नाही होणार, कधीच नाही होणार। हे असं बाळाचा आवाज आला ना की मग माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटतो। पण मी रोखेन आता इथून पुढे स्वतःला। म्हणजे तुला वाटतच राहणार? अरे मला जे वाटते तो भास आहे, हे पक्क मला माहिती म्हणून सांगतेय। अप्पे अर्जुन मी खरंच म्हणतेय, हे बघ यानंतर असं कधीच नाही होणार असं। माझा विश्वास आहे तुझ्यावर। अर्जुन बाळाबद्दल काय वाटतं रे तुला? वहिनींनी आणलेलं आपले मला दादा वहिनींसाठी चांगलं वाटतंय। म्हणजे हे जे काय होतंय ना त्यांच्या आयुष्यात ते ठीक आहे, पण हे बरोबर आहे का चूक ते नाही कळत आहे ना? हा ना ग, म्हणजे बघ ना कुणाचं बाळ असेल, कुठून आणलं असेल, चोरीचं असेल तर? अर्जुन चोरीचं असेल तर? चोरीचं बाळ असेल तर त्या बाळाच्या आईची काय अवस्था झाली असेल रे? बेकार अवस्था झाली असेल तिच्या आईची। अगं सोपं नाही, दुसरा काढला असेल तिने, अन्न पाणी सोडलं असेल, माहिती का? नाही तू ना अर्जुन ह्या सगळ्याचा शोध घे ना खरंच। आणि जर ते बाळ चोरीचं नसेल ना तर मग तर आपल्या घरी राहील ते बाळ। अर्जुन का कोणास ठाऊक असं वाटते की ते बाळ आपल्याच घरात राहणार आहे। राहील बाळीत, पण अप्पे बघ आता बाळ घरात आले आपल्या, तुला अजून भास होते आल, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन। नक्की? हो अप्पे नक्की? हो। अप्पे झालं? नाही काही नाही। अप्पे तुला असं काम करताना बघायची ना सवयच नाही राहिली बघ। जाऊ दे, आता केली पाहिजे ना सवय, कारण तुला कामावून काढून टाकली, आता तुझी नोकरी गेली म्हणल्यावर घरातली कामं तर तुला करायलाच लागतील। मावशी तुम्हाला शांत बसून नाश्ता जातच नाही का हो? झोप झाली आमची। आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला आलोय। अरे वा, अगदी गोरपानं देखणं बाळ आहे। एवढं गोड बाळ कोण सोडून गेलं असेल? अहो त्याचे डोळे तरी बघा, मला तर एकदम अगदी ओळखीचे वाटायला लागलेत। ए रुक्मिणी, काही येडबीड लागले का काय तुला? हा, ओळखीचे डोळे कसे असतील ग? रुपाली अनिता माझ्याकडे दे त्याला। हा हळूच घ्या। अली कसलं ते गोडूलं ते? अप्पे हा अगं तिकडे का अशी एकटीच उभी राहिलीस? इकडे ये। नाही अगं तिला रुपालीनी सांगितलंय की बाळाच्या आजूबाजूला बी फिरकायचं नाही म्हणून। असं काही नाहीये मावशी।
आणि रुपाली, तू पण हे डोक्यातून काढून टाक. आधी जर तुला काही वाटलं असेल ना, तर तेव्हाचा मुद्दा वेगळा होता. वेगळा होता म्हणजे? सर राहू द्या, ठीक आहे मी इथं. घापे ये की इथं. आपण बाळाला नाऊ माकू घालू, आंघोळ घालू छान छान, है ना? अहो मला तर आताच वाटायला लागलंय याचा पायगुण एकदम चांगला आहे बघा. हो आई, आणि कालपासून अजिबात रडला नाही तो. रात्री रडत होतं. काल रात्री रडत होतं का? नाही नाही, तेच तर सांगते ना मी. अजिबात रडला नाही, गाढ झोपला होता. रडत होतं काल म्हणजे रुपाली तुझी झोप लागलेली. पण अपर्णा, तुला कसं काय कळलं या ठिकाणी? ते रात्री तहान लागलेली, किचन मध्ये पाणी प्यायला आले ना, तेव्हा आवाज आला. हां, काही नाही. खोटं बोलतेय का आप्पी? का बरं? मग उठला असेल जरा म्हणून रडला असेल ना. पण आई, गाढ झोपला होता तो. हा हो ना. चला आपण आता ह्याला आंघोळ घालू, छान छान आंघोळ घालू बाळाला. हो चला, मी पिऊन निघतो. सुजया, आजकाल तू एवढंच म्हणत असतो हा? येतो आणि जातो आणि चल पिऊ. आता तुमचं घर आहे सरकार, तुम्हाला अजून काय बोललेलं चालतं का? चल पिऊ. अर्जुन, तू बाळाला नाही घेतलंस? हा, घेतो की. काकाकडे द्या. शाऊ कशा. गोडे बाळ दादा. मी निघतो कामाला, बघतो काय सापडते का, शोधतो. काय शोधायचंय भाऊजी? अगं काय नाही, तू हे बघ, लिस्ट बघ, बाळासाठी काय राहिलंय का आणायचं. हं? अर्जुन, तुझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.